वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका सोडवत आहोत. विषय आहे जॉग्राफी किंवा भूगोल. 39 हा त्याचा कोड नंबर आहे आणि ही 12वीची प्रश्नपत्रिका आहे. 28 जुलै 2022 रोजी झालेली परीक्षा. सीट नंबर टाकण्यासाठी इथे तुम्हाला जागा असते. 3 तासाचा वेळ आहे उत्तरपत्रिका लेखनासाठी. प्रश्नपत्रिकेचे 8 पेजेस आहेत आणि 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. इयत्ता 12वी कला आणि विज्ञान या दोन्ही शाखांना जॉग्राफी किंवा भूगोल हा विषय आहे. आणि 28 जुलै 2022ची ही पुरवणी परीक्षा झाली होती. त्याची प्रश्नपत्रिका उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहूया. 2021ला हा अभ्यासक्रम सुरू झालेला, 20ला सुरू झाला, 21ला पहिला पेपर झाला त्याचा. तेव्हापासून तर 24पर्यंतच्या सर्व बोर्ड प्रश्नपत्रिका या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील. उत्तरपत्रिका देखील पोस्ट केलेल्या आहेत. या चॅनलची प्लेलिस्ट नक्की पहा. प्रश्नपत्रिकेमध्ये सूचना दिलेल्या असतात, वाचून फॉलो करायच्या. पहिली सूचना, सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. 2 प्रश्नांची उत्तरे लिहिताना आवश्यक तेथे योग्य आकृत्या किंवा आलेख काढावे. 3 रंगीत पेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे. 4 नकाशा स्टेन्सिलचा वापर योग्य तेथे करावा. 5 उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात. आणि 6 नकाशा पुरवणी मूळ उत्तरपत्रिकेस जोडावी. आणि आणखी महत्त्वाची सूचना, सर्व नवीन प्रश्न किंवा जो प्रमुख प्रश्न आहे पहिला, दुसरा, तिसरा असे नवीन पानावर लिहायचे, एकाखाली एक लिहायचे नाहीत. या चॅनलची प्लेलिस्ट पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या वर्षाच्या वेगवेगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका मिळतील. आता पहा, या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 7 प्रश्न आहे. 7 प्रश्नांची उत्तरं एकाच व्हिडिओ लेक्चरमध्ये घेणं शक्य नाही, म्हणून त्याचे मी 3 भाग केले. पहिल्या भागामध्ये पहिला आणि दुसरा प्रश्न सोडवलेला आहे. ते व्हिडिओ लेक्चर या चॅनलच्या प्लेलिस्टवर उपलब्ध आहे, ते पाहू शकता तुम्ही. आज आपण तिसरा आणि चौथा प्रश्न सोडवणार आहोत आणि पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये 5वा, 6वा, 7वा प्रश्न पाहायला मिळेल. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे मी व्हिडिओ केव्हा पोस्ट केला ते नोटिफिकेशन यूट्यूबकडून तुम्हाला मिळतं. चला तर पाहूया इयत्ता 12वी कला आणि विज्ञान शाखेची इयत्ता 12वीची बोर्ड परीक्षेची प्रश्नपत्रिका. त्यामधील प्रश्न क्रमांक 3 आणि 4 त्याची उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहूया. प्रश्न 3, फरक स्पष्ट करा. कोणतेही 3 फरक सोडवायचे. 5 पैकी 3 सोडवायचे. 9 गुण आहेत, म्हणजे 1 फरक लिहायला 3 गुण. आणि मग 3 मुद्दे तरी फरकामध्ये आले पाहिजेत. 1 भूमी उपयोजन आणि भूमी आच्छादन. 2 मळ्याची शेती आणि विस्तृत शेती. 3 प्राथमिक व्यवसाय आणि द्वितीयक व्यवसाय. 4 जलवाहतूक आणि हवाई वाहतूक. 5 मानवी भूगोल आणि प्राकृतिक भूगोल. आता आपण प्रश्नपत्रिका सोडवत आहोत, मग 5ही फरक आपण स्पष्ट करूया. त्यातला पहिला फरक आहे भूमी उपयोजन आणि भूमी आच्छादन. पहिल्या भागामध्ये लिहायचं भूमी उपयोजन, दुसऱ्या भागात लिहायचं भूमी आच्छादन आणि 3 मुद्दे तरी लिहायचे. 1 भूमी उपयोजन म्हणजे भूमीचा उपयोग मानव कोणत्या कारणासाठी करीत आहे. भूमी आच्छादन म्हणजे भूमीवर आढळणारे प्राकृतिक घटक होय. 2 एखाद्या क्षेत्रावर वने असले तरी त्याचा उपयोग मानवाला करमणुकीसाठी करता येतो. वने, पाणी, बर्फ, खडक यांचे जमिनीवरचे आच्छादन म्हणजे भूमी आच्छादन होय. 3 भूमी उपयोजन उपग्रहीय प्रतिमांद्वारे सांगितले जाऊ शकत नाही. भूमी आच्छादन हे उपग्रहीय प्रतिमांद्वारे समजले जाऊ शकते. 3 गुणांच्यासाठी 3 मुद्दे फरकाचे लिहायचे. दुसरा फरक आहे मळ्याची शेती आणि विस्तृत व्यापारी शेती. एका भागामध्ये लिहायचं मळ्याची शेती, दुसऱ्या भागामध्ये लिहायचं विस्तृत व्यापारी शेती. आता इथे 5-6 मुद्दे दिलेत, यातले कोणतेही 3 लिहा. 1 मळ्याच्या शेतीचा विकास साधारणपणे उष्ण कटिबंधात झालेला दिसून येतो. विस्तृत व्यापारी शेतीचा विकास साधारणपणे मध्य अक्षवृत्तीय पट्ट्यांमध्ये झालेला दिसून येतो. 2 मळ्याची शेती डोंगर किंवा पर्वत उतारावर केली जाते. विस्तृत व्यापारी शेती विस्तृत सपाट प्रदेशावर केली जाते. 3 मळ्याच्या शेतीत शेतीबरोबर पशुपालनाचा विकास झालेला नाही, कारण पर्वतीय उतार व डोंगराळ भाग. विस्तृत व्यापारी शेतीत प्रदेश सपाट असल्या कारणाने व्यापारी तत्वावर पशुपालन व्यवसायाचा विकास झालेला आहे. 4
मळ्याच्या शेतीला चहा, कॉफी, रबर, कोको, नारळ यासारखी पिके घेतली जातात. ही सर्व पिके नगदी पिके म्हणून ओळखली जातात. विस्तृत व्यापारी शेतीत गहू व मका ही पिके घेतली जातात. या प्रदेशाला गव्हाचे कोठार असे म्हणतात. या शेतीला धान्य शेती असे म्हणतात. 5. पर्वतीय किंवा डोंगर उतारावर शेती असल्या कारणाने यंत्राचा वापर करता येत नाही. मनुष्यबळाचा अधिक उपयोग करावा लागतो. क्षेत्र विस्तृत असल्याने यांत्रिकीकरणाच्या सहाय्याने ही शेती केली जाते. 6. उदाहरणार्थ भारत चहा, ब्राझील कॉफी, मलेशिया रबर. उदाहरणार्थ संयुक्त संस्थाने प्रेरी प्रदेश गहू उत्पादन, अर्जेंटिना पंपास पशुपालन, ऑस्ट्रेलिया डाउन्स मेंढपालन, रशिया स्टेप्स गहू उत्पादन, आफ्रिका व्हेल्ड पशुपालन इत्यादी. या 6 मुद्द्यांच्यापैकी कोणतेही 3 लिहिले तरी 3 गुण मिळतील. तिसरा फरक आहे प्राथमिक आणि द्वितीयक उद्योग किंवा व्यवसाय. प्राथमिक व्यवसाय, द्वितीयक व्यवसाय. उद्योग म्हटलं तरी चालेल, व्यवसाय म्हटलं तरी चालेल. 2 भाग करायचे. एका भागात प्राथमिक उद्योग आणि दुसऱ्या भागामध्ये द्वितीयक उद्योग किंवा व्यवसाय. 1. प्राथमिक उद्योगामध्ये उपयोगात आणलेला कच्चा माल हा प्रत्यक्ष निसर्गाकडून मिळवला जातो. द्वितीयक उद्योगामध्ये उपयोगात आणलेला कच्चा माल हा प्राथमिक व्यवसायातील असतो. 2. प्राथमिक उद्योगामध्ये कच्च्या मालावरती कोणतीही प्रक्रिया केली जात नसते. द्वितीयक उद्योगामध्ये कच्च्या मालावरती प्रक्रिया केली जाते, त्यामुळे त्याच्या किमतीत वाढ होते. 3. प्राथमिक उद्योगात गुंतलेल्या लोकांचा मुख्य उद्देश हा कुटुंबाचा उदरनिर्वाह भागावा हा असतो. द्वितीयक उद्योगात गुंतलेल्या लोकांचा उद्देश हा अधिक नफा मिळवणे हा असतो. 4. उदाहरणार्थ लाख गोळा करणे, शेती करणे, फळे कंदमुळे गोळा करणे इत्यादी. उदाहरणार्थ अन्न प्रक्रिया उद्योग, साखर उद्योग इत्यादी. पुढचा फरक आहे चौथा. एका भागात जलवाहतूक, दुसऱ्या भागात हवाई वाहतूक लिहायचं आहे. मुद्दे 6 दिले, 3 लिहिले तरी चालेल. 1. वाहन जेव्हा पाण्यातून किंवा पाण्याच्या पृष्ठभागावरून जाते तेव्हा त्या वाहतुकीला जलवाहतूक असे म्हणतात. वाहन जेव्हा आकाशातून किंवा हवेतून जाते तेव्हा त्या वाहतुकीला हवाई वाहतूक असे म्हणतात. 2. जलवाहतूक सर्वात स्वस्त वाहतूक आहे. हवाई वाहतूक सर्वात महाग वाहतूक आहे. 3. जलवाहतुकीची वहन क्षमता जास्त असते. जहाजाच्या वजनापेक्षा जास्त मालवाहू जहाजाने वाहू शकतो. वहन क्षमता मर्यादित परंतु मौल्यवान वस्तूंची ने-आण करण्यास हवाई वाहतूक उपयुक्त ठरते. 4. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे प्रत्येक देशाच्या विकासाला चालना देण्याचे कार्य जलवाहतूक करीत असते. नैसर्गिक आपत्ती, युद्धकाळात, दुर्गम भागात संपर्कासाठी हवाई वाहतूक उपयुक्त ठरते. 5. जलवाहतुकीचे स्वरूप व्यापक असून व्यवस्थापन सुलभ व कमी खर्चाचे असते. विमानतळासाठी सुरुवातीला भांडवली खर्च येतो. 6. जलवाहतूक हे अत्यंत सुरक्षित वाहतुकीचे माध्यम आहे. मालाची वाहतूक सुरक्षित होते, आदळापट होत नाही. हवाई वाहतूक अत्यंत जलद वाहतुकीचे माध्यम आहे, त्यामुळे वेळेची बचत होते. 5वा आणि शेवटचा फरक आहे. एका भागात प्राकृतिक भूगोल लिहायचं, दुसऱ्या भागात मानवी भूगोल. 1. पृथ्वीवरील नैसर्गिक घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. नैसर्गिक घटक व मानव यांच्यातील आंतरक्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. 2. प्राकृतिक भूगोलाच्या भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, जीव भूगोल, मृदा भूगोल इत्यादी शाखा आहेत. मानवी भूगोलाच्या लोकसंख्या भूगोल, सामाजिक भूगोल, वर्तणुकीचे भूगोल, आर्थिक, राजकीय व ऐतिहासिक भूगोल इत्यादी शाखा आहेत. 3. प्राकृतिक भूगोलात नैसर्गिक घटकास स्थळ काळ परत्वे असणाऱ्या भिन्नतेची कारणमीमांसा केलेली असते. मानवी भूगोलात नैसर्गिक घटक व मानवी यांचा असणारा संबंध व त्याचे दोन्ही घटकांवर होणारे परिणाम यांची कारणमीमांसा केलेली असते. प्रश्न क्रमांक 4. चौथा प्रश्न जो आहे तो एकूण 11 गुणांचा आहे. त्यातला अ प्रश्न जो आहे तो 6 गुणांचा आहे आणि ब 9 गुणांचा. तर तो आपण ब प्रश्न नंतर पाहू. अ प्रश्न प्रथम. तुम्हास दिलेल्या जगाच्या नकाशामध्ये पुढील बाबी योग्य चिन्हांच्या सहाय्याने दाखवा आणि सूची तयार करा. कोणतेही 6 मुद्द्या किंवा 6 ठिकाणं दाखवायची आहेत. आता इथे 8 विचारलेली आहेत चिन्हांच्या सहाय्याने या बाबी दाखवायच्यात. पण लक्षात घ्या 8ही तुम्ही दाखवा. 6 विचारला तरी कुठल्या तरी 6 बरोबर येतील असा आपण अर्थ घेऊया. त्याचप्रमाणे सूची तयार करणं आवश्यक आहे. आता इथे मी सूची तयार केली नाही आहे, मी ठिकाणं फक्त दाखवणार आहे. 1. ऑस्ट्रेलियातील जास्त लोकसंख्येचा प्रदेश.
2 भारतातील पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण जास्त असणारे राज्य. 3 मुंबई महानगर. 4 डॉगर बँक मत्स्यक्षेत्र. 5 पंचमहासरोवराजवळील औद्योगिक प्रदेश. 6 पनामा कालवा. 7 नाईल नदी खोरे. 8 रॉकी पर्वतीय प्रदेश. आता या बाबी आपल्याला नकाशात दाखवायच्या आहेत आणि सूची पण तुम्ही तयार करा. मी बाबी सांगते. पहिल्यांदा विचारलेले आहे नंबर 1ला ऑस्ट्रेलियातील जास्त लोकसंख्येचा प्रदेश. तो आपण इथे मी फक्त नंबर टाकले, तुम्ही मात्र तिथे सूची चिन्ह तयार करायचे आहेत. तो ऑस्ट्रेलिया खंड आणि जास्त लोकसंख्येचा किनारी प्रदेश आहे. नंतर भारतातील पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण जास्त असणारं राज्य केरळ आहे. ते भारताच्या दक्षिणेच्या बाजूला आहे. नंतर 3रं मुंबई महानगर, त्याच्याच वरती गुजरात गोव्याच्या बाजूला दाखवलेलं आहे 3 नंबरला. 4 नंबरला डॉगर बँक मत्स्यक्षेत्र दाखवलेलं आहे इथे. 5 नंबरला पंचमहासरोवराजवळील औद्योगिक प्रदेश, इकडे उत्तर अमेरिकेच्या बाजूला. नंतर 6वा पनामा कालवा, इथं उत्तर आणि दक्षिण अमेरिका जोडणारा तो. नंतर 7वं नाईल नदीचे खोरे इथे. नंतर 8वं रॉकी पर्वतीय प्रदेश, इकडे अमेरिकेच्या उत्तर अमेरिकेच्या बाजूला जे दिसतंय पर्वतीय प्रदेश. अशा प्रकारे याची सूची पण तयार करा. प्रश्न क्रमांक ब आहे. दिलेल्या आलेखाचे वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. आलेख दिलेले आहे, प्रश्न आहेत, उत्तरे आपण लिहायची. 5 गुण आहेत. आता इथे दिलेलं आहे लोकसंख्येचा मनोरात घेतला. इथे पुरुषांचं टक्केवारीत प्रमाण, इकडे स्त्रियांचं टक्केवारीत प्रमाण आणि ते वय घेतलेलं आहे 0 ते 9, 10 ते 19, 20 29, 30 39, 70+ पर्यंतचं वय घेतलेलं आहे आणि यावर प्रश्न विचारलेले आहेत. पहिला प्रश्न, कोणत्या वयोगटाची लोकसंख्या जास्त आहे? आता कोणत्या वयोगटाची लोकसंख्या जास्त आहे तर ती आहे 0 ते 9मध्ये. इथे दिसते आपल्याला, पहा इथे 0 ते 9मध्ये जास्त लोकसंख्या, इथे 14.6, इथे 13.3. नंतर दुसरा प्रश्न आहे, कोणत्या वयोगटाची लोकसंख्या कमी आहे तर ती 70+मध्ये. पहा इथे 0.2, 70+मधली लोकसंख्या कमी आहे. तिसरा प्रश्न विचारला आहे, 30 ते 39 या वयोगटात स्त्रियांचे प्रमाण किती टक्के आहे तर ते आहे 6.5%, म्हणजे 30 ते 39मध्ये आणि स्त्रियांचं प्रमाण हे इथे 6.5% विचारले दिले. नंतर चौथा प्रश्न आहे, 10% स्त्रियांची टक्केवारी कोणत्या वयोगटाची आहे? ती आहे 10 ते 19 वयोगटाची. हे पहा, 10 ते 19 वयोगटाची 10% आहे. आणि शेवटचा प्रश्न, 50 ते 59 वयोगटात पुरुषांचे प्रमाण किती टक्के आहे? ते आहे 3.5. 50 ते 59मध्ये आहे 3.7, 5 नव्हे 3.7 प्रमाण आहे. अशा प्रकारे या आलेखाचं वाचन करून सहजपणे उत्तरं आपल्याला सापडतात 5 गुणांच्यासाठी. पहा, यानंतर 5वा, 6वा, 7वा प्रश्न आपण पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये सोडवणार आहोत. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे मी हा व्हिडिओ पोस्ट केला की नोटिफिकेशन तुम्हाला येईल. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन पण मिळेल. आणि आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. अभ्यासासाठी शुभेच्छा.